मित्रांनो, अनेक संत होऊन गेले, अनेक भक्त होऊन गेले. प्रत्येक संत, प्रत्येक भक्त पंढरपूरला जात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाशी नतमस्तक होत होते. परंतु संत शिरोमणी सावतामाळी असे संत ते पंढरपूरला कधी गेलेच नाहीत. अशी पांडुरंगाची एकनिष्ठ भक्ती केली की पंढरपूर सोडून पांडुरंगालाही मोह आवरला नाही की माझा भक्त आहे तरी कसा. मित्रांनो, आजही आपण संत सावतामाळी यांचे अभंग ऐकले तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येते बघा. आमची माळ्याची जात, शेती लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलझाडा, चापा शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखिया डोळा. अहो, अशी शेती पिकवली की पंढरीच्या पांडुरंगालाही पाहावीशी वाटली. मित्रांनो, एकदा पंढरीचा पांडुरंग संत कुर्मदास यांना भेटायला निघाले. संत कुर्मदासांची ही अपाट भक्ती होती बघा. त्यांना हातपाय नसताना सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला निघाले होते बघा. त्या संत कुर्मदासांना पंढरपूरहून पांडुरंग भेटायला निघाले आणि त्यांच्या बरोबर संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव होते. संत कुर्मदासांची भेट झाली. त्यावेळी पंढरीच्या पांडुरंगाने ठरवले की मला आता माझ्या भक्ताला भेटायला जायचंय, म्हणजेच संत सावतामाळी यांना भेटायला जायचंय. तिघेही निघाले. ज्यावेळी संत सावतामाळी यांचे गाव जवळ आले त्यावेळी पांडुरंगाने संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव म्हणाले, तुम्ही इथंच थांबा, मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येतो. त्यावेळी पंढरीचा पांडुरंग संत सावतामाळी यांच्या शेतात गेले. संत सावतामाळी यांच्या पाशी जाऊन पांडुरंग म्हणाले की माझ्या मागे 2 चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपव. त्यावेळी संत सावतामाळी यांनी सांगितले, माझ्या हृदयापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कुठेच नाही. पाहत्याच क्षणी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता जवळच असलेल्या खुरप्याने आपली छाती चिरली आणि स्वतःच्या हृदयामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला लपवले. विचार करा, ही केवढी अफाट भक्ती. तिकडे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव थांबले होते. पांडुरंग काय येत नाहीत, मग ते शोधाशोध करत संत सावतामाळी यांच्यापाशी आले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ओळखले, देव इथेच आहेत. त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव होते पांडुरंगांना विनंती केली की देवा, आता तरी बाहेर या. भक्तांचा मान राखून पंढरीचा पांडुरंग संत सावतामाळी यांच्या छातीतून बाहेर आले. देवाला आपल्या भक्ताविषयी करमत नाही बघा, हे निश्चित आहे. त्यामुळेच मित्रांनो, प्रत्येक संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात आणि आषाढी एकादश झाल्यानंतर विठ्ठलाची म्हणजेच पांडुरंगाची पालखी अरणला संत सावतामाळी यांना भेटायला जाते.